Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the व्हाईट लायब्ररी इकडे आम्ही शूट केलेला आहे. मस्त ना. बस इधर ही है म्यूजियम. हेच आहे ना. हे टायमिंग्स आहे तर नोट डाऊन करा बघा. हे किती वर्षापूर्वीचं आहे काका म्युझियम? म्युझियमला आता 105 वर्ष झाली. 105 वर्ष फक्त म्युझियमला. फक्त म्युझियमला. बिल्डिंगला झाली जवळजवळ 125 वर्ष. 125 वर्ष. हे जुनं काळातलं आहे का? ॲक्च्युली आपला प्लॅन नव्हता पण डायरेक्ट आलो कारण माझं इथं काम पण होतं एक छोटंसं. माझी खास तरी मी म्युझियमसाठी झालेलो आहे आणि म्हटलं ते हातात दोन्ही काम होतात त्यामुळे आलो. आणि बट मस्त आहे. मला दाखवतो. असं वाटतं बाहेरगावी कुठेतरी राहिलं आहे कारण हे स्ट्रक्चर जे बॉम्बेचं साऊथ बॉम्बेचं स्ट्रक्चर आहे ते खतरनाक आहे. बट आता आज जाऊया बघूया कसं आहे काय आहे. एक्सप्लोर करूया याला. चल मस्त आहे ना. हे तिकीट्स आहे तिथून तिकीट काढावं लागेल. हे तिकीट कर. तिकीट घेतलेलं आहे 150 रुपीज आहे. कॉलेज स्टुडंटसाठी बघितलं असेल तुम्ही पण ID कार्ड नाही ना आपल्याला मात्र गेलो असतो जाणे. ठीक आहे. सुंदर अशी बाग कलरफुल असा एंट्रन्स आहे. खूप जुनं आहे बट म्हणून त्यामुळे एक्सप्लोर करायला आलो आहे आपण. असंच आज शिरल्याच्यानंतर एकदम मस्त वाटतं. एकदम जुन्या काळातलं सगळं आहे. 105 वर्ष तुम्ही ऐकले असतील त्या काकाने बोलेल. आणि ते सगळे डिस्क्रिप्शन्स आहेत ज्या ज्या स्टॅच्यूच्या काय काय माहिती आहेत. आणि असं एवढं मोठं आहे ना आतून लय भारी वाटत होतं मला. तुम्ही पण वन्स एकदा येऊन एक्सप्लोर करा. किती डिटेलिंगमध्ये हा बनवलेली मूर्ती आहे. फ्रंटल साईडने हत्ती वाटतो बट साईडून बघितलं की थोडंसं वेगळंच वाटतं. हर एक ह्याची डिस्क्रिप्शन्स आहेत तर तुम्ही येऊन एक्सप्लोर करा या गोष्टी कारण ह्याच्याने नॉलेज गेन होतं सगळं काय होतं. आणि हा सिंह आहे. कसं हे मम्मीज असतात नाही ना. इथे तुम्हाला अजून डिफरंट टाईप्सचे स्टॅच्यूज दिसतात. ते पण जुन्या काळातले. हे बघा इथं तोंडच गायब झालं आहे ह्यांचं.
जेन्युइनली सांगू तर मला काही एवढी माहिती नाही. मी फक्त वाचत होतो थोडंफार, जेवढं म्हणजे मला इंटरेस्टिंग गोष्टी वाटत होत्या. तर तुम्ही पण येऊन म्हणजे बघा काय आहे. एकदम जुन्या काळातले म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे जेवढे वर्ड्स नाहीत तेवढे इकडे कलाकारी झालेली आहे एकदम, ते पण जुन्या काळातल्यात. तुम्ही बघू शकता. मला फक्त बघावंसंच वाटत होतं, त्यामुळे मी हा व्लॉग काढलेला आहे. आणि मस्त हे देवाची मूर्ती आहे. ह्या देवाचं मला नाव साऊथ इंडियन देव आहे. ते खतरनाक आहे. बट हे बघा इथे सगळेच आहेत. लवली मॅन, मला आवडलं. बघा ना किती पहिल्याची पण किती चांगली कारागिरी आहे. किती चांगले छोटे छोटे दगडांचे मस्त शेप्समध्ये बनवलेले आहे. आणि हे दगड्स आहेत बट खूप युनिक आहेत, म्हणून तर आहेत म्युझियममध्ये. मस्त. इकडे आल्यात ना कमीत कमी 1-2 तास एक्स्ट्रा घेऊन या, कारण खूप ही साप सीडी आहे बघा. लहानपणी खेळायची ना ही जुन्या काळातली, किती भारी. आणि हे बघा लवली मॅन, लवली. आणि इकडे टाईम कसाच तुमचा स्पेंड होणार ना हे सगळं बघण्यात वाचण्यामध्ये, ते तुम्हाला कळणारही नाही. तर त्यामुळे टाईम जरा चांगला घेऊन या. आणि हे बघा जुन्या काळातले मटके आहेत. आणि हे काय माहिती काय, बट खूप हिस्ट्रिकल आहे सगळं. कारागिरीचं म्हणा, त्यांनी बनवलेलं ते म्हणा. आणि कुठे कुठे भेटलं असेल ते विचार करतो मी, कुठून आणलं असेल हे सगळ्या काही गोष्टी. हे दगडं बघा, हे खूप धारी दगड असतात, खूप म्हणजे खूप. आणि हे मासे पकडायचं पण आहे बघा इथे. हे ओला हे खूप धार असतं. आणि हा मटका बघा. मला या बोटी खूप आवडतात, कारण खूप बघा ना किती मस्त म्हणजे बनवले. एक छोटीशी गोष्ट आहे याच्यामध्ये, किती त्याला रश्या वगैरे आहेत. एकदम छोटी डिटेल्स म्हणजे एकदम शार्प आणि एकदम क्लिअर आहे. त्यामुळे मी हा क्लिप काढलेला आहे आणि एकदम भारी. मी थोड्या एक 3-4 सेकंड बघितल्यानंतर मला वाटलं हे रिअलच आहे. आणि हे रिअल आहे मला असं वाटतं आहे. आणि कुणी बघितलं एक्सप्लोर केलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा हे रिअल आहे की नाही.
वाटते बघा ही. थोडंसं एक्सप्लोअर केलं, अजून थोडंसं राहिलं आहे. खूप चांगलं आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता, बघू शकता. खूप सारे डिटेल्स आहेत, छोट्या छोट्या बारीकशा डिटेल्स आहेत. आणि म्युझियम पण खूप चांगलं आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आहे. हे मुंबईमध्ये आहे. CST स्टेशनपासून हार्डली 10-15 मिनटात आहे. याचा आपण हे महाराजांच्या काळातलं वगैरे मुकुट वगैरे असतं नाही का, ते धातूने बनवलेलं असतं, म्हणजे लोखंडाने. हे तोप बघा छोटे छोटे. आणि हे पूर्ण म्हणजे फाईट करायला जायच्या टायमाला पूर्ण सेफ्टी वगैरे घालायचं असतं ना, ते जाळ्यांचं वगैरे. तलवारी बघा, एकदम खतरनाक खतरनाक शेपच्या तलवारी आहेत यार. एकदम डेंजर म्हणजे असं मी इमॅजिन करतो फाईट करताना कसलं खतरनाक, एकदम डेंजर. बघा किती प्रकारच्या तलवारी आहेत त्या, आणि शार्प असणार खतरनाक वाल्या. हे भाला आहे मधला. वाव, लवली मॅन. नक्की एकदा या एक्सप्लोर करायला ये, कारण खूप भेटेल बघायला का सगळं काय. बघा बंदूक बघा, बंदूक एवढ्या मोठ्या मोठ्या रायफल्स आहेत. खूप मोठी आहे रे. तर आपण घरी चाललो आता. हे बघितलं 1 तास तरी. खूप चांगले स्टॅच्यूज आहेत, खूप चांगली जुन्या हिस्ट्रीज आहेत एक्सप्लोअर करणं. कारण म्युझियममध्ये तुम्हाला शिकायलाच भेटणार आहे, म्हणजे हिस्ट्री शिकायला भेटेल असं असतं ते. बट मस्त, मोस्ट विजिट.